सोचा कहाँ था ये जो हो गया, माना कहाँ था ये लो हो गया। चुटकी कोई काटो ना है हम तो होश में, कदमों को थामो ये है उड़ते जोश में। बादल पे पाँव है या झूठा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है। बादल पे पाँव है या झूठा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है। क्यों हो गया खुदा क्या बात है। बादल पे पाँव है या झूठा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है। बादल पे पाँव है या झूठा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है। महिला शक्ति के सम्मान और उनके लिए मनोरंजन का कुछ पल उपलब्ध करवाने के मकसद के साथ ऐरोली प्रभाग क्रमांक 15 का प्रतिनिधित्व करने वाले पूर्व नगर सेवक अशोक पाटिल और पूर्व नगर सेविका संगीता पाटिल द्वारा अंतर्राष्ट्रीय महिला दिन के उपलक्ष्य में ऐरोली सेक्टर 14 व 15 की महिलाओं के लिए शांग्रीला वाटर पार्क में एक दिवसीय पिकनिक और महिलाओं के लिए विभिन्न मनोरंजनात्मक खेल पैठड़ी कार्यक्रम का हर्षोल्लास के साथ आयोजन किया गया, जहां महिला शक्ति को समर्पित इस वनडे पिकनिक को प्रभाग की असंख्य महिलाओं का बेहतरीन प्रतिसाद देखने को मिला। बता दें कि राज्य के वन मंत्री गणेश नाइक के कट्टर समर्थक के तौर पर अशोक पाटिल और संगीता पाटिल को जाना जाता है। अपने नेता गणेश नाइक के जन सेवा के पद चिन्हों पर चलते हुए उन्होंने प्रभाग की जनता को ही आज अपना परिवार माना है। यही कारण है कि खास महिलाओं के लिए पाटिल दंपति द्वारा अंतर्राष्ट्रीय महिला दिन को विशेष प्रकार से समर्पित करते हुए इस कार्यक्रम का आयोजन किया गया। हालांकि वह पल उत्साह में लबरेज तब और हो गया जब खास महिलाओं के मनोरंजन के लिए खेल पैठणी कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां महिलाओं ने बढ़ चढ़ कर भाग लेकर उत्साह का संचार किया। इस अवसर पर विभिन्न खेलों में विजयी महिलाओं को पाटिल दंपति के हाथों विभिन्न आकर्षक पुरस्कारों के साथ सम्मानित किया गया। वहीं लकी ड्रॉ निकालकर विजयी महिलाओं को खास सोने की नथ और पैठणी साड़ी प्रदान की गई। बता दें कि अशोक पाटिल और संगीता पाटिल के निस्वार्थ कार्यों के कारण आज प्रभाग की माता बहनों का उन्हें दशकों से आशीर्वाद मिला है और इसी का जीता जागता सबूत इस कार्यक्रम के दौरान दिखाई दिया। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 15 जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला व बाल कल्याण समितीच्या माजी सभापती संगीता पाटील यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 15 महिलांकरता वन डे पिकनिक संग्रहालय रिसॉर्ट भिवंडी या ठिकाणी काढण्यात आली होती आणि या स्पर्धेमध्ये अतिशय मोठ्या संख्येने विशेषतः सर्व माझ्या माता भगिनींनी सहभाग घेतला होता। या ठिकाणी सकाळी 6 वाजता काही अनेक महिला
शेकडोच्या संख्येने या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या. त्याचबरोबर या ठिकाणी त्यांना आल्यानंतर पूर्णपणे या रिसॉर्टमध्ये चहा पाणी नाश्ता त्याचबरोबर पूर्ण दुपारपर्यंत सर्व त्या ठिकाणी आनंद घेण्याकरता वेगवेगळे गेम घेण्यात आले. त्याचबरोबर 3 ते 7 वाजेपर्यंत या ठिकाणी पैठणीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राकेश यांच्या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून पूर्ण अतिशय महिलांना करमणूक करता मोठे गेम्स, पैठणीचा खेळ, अनेक विविध सोन्याची नथ, 11 पैठणी, त्याचबरोबर वेगवेगळे बक्षीस या ठिकाणी महिलांकरता ठेवले होते. अतिशय शिस्तबद्ध अशा या माझ्या प्रभागातील सर्व महिलांनी सहभाग घेऊन या ठिकाणी त्या आजच्या या वन डे पिकनिकचा आनंद घेतलेला आहे. खरं पाहिलं तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती, त्याचबरोबर संगीता पाटील असो, मी असो, सातत्याने आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मला अतिशय आनंद होतोय. प्रत्येक या ठिकाणी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांची शिकवण आहे, तळागाळातील सर्वसामान्य माणसांमध्ये जाऊन आपण काम केलं पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक कायम प्रत्येक वर्षीप्रमाणे आम्ही या ठिकाणी महिलांकरता जो त्यांच्या जागतिक दिनानिमित्त महिला जागतिक दिनानिमित्त आपण एक कार्यक्रम ठेवावा ही सर्व माझ्या प्रभागातील महिलांची इच्छा होती आणि त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या निमित्ताने आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला होता. मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व महिला सहभागी झाल्या होत्या. मला अतिशय आनंद होतोय आणि या आनंदामध्ये माझ्या काही वयस्कर महिला सुद्धा अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं आनंद घेत होत्या. सर्व माझ्या माता भगिनी या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या. लहान मुलांना माझे सर्व सहकारी या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि कार्यक्रम शांततेत पार पडला. 14-15 सेक्टरच्या वॉर्ड मधले आम्ही वन डे पिकनिक काढली होती. त्याचं नियोजन केलं होतं अशोक पाटील, माझे मिस्टर आणि मी, संगीता पाटील. आम्ही वन डे पिकनिक काढली होती. तर त्या वन डे पिकनिकमध्ये आम्ही पैठणीचे खेळ ठेवले होते, ऑर्केस्ट्रा ठेवलं होतं आणि तिथे खूप महिलांनी एन्जॉय केलेलं. खूप ज्येष्ठ महिला वगैरे आल्या होत्या. त्यांनी खूप पैठणीचे खेळ वगैरे, सोन्याची नथ, असं खूप वेगवेगळ्या प्रकारचे बक्षिसं वगैरे आम्ही ठेवलं होतं. त्यात खूप सर्व महिलांनी खूप छान एन्जॉय केलं. आमची वन डे पिकनिक खूप छान झाली. याबद्दल मी सर्व महिलांचे आभार मानते आणि धन्यवाद. वही महिलाओं ने भी अशोक पाटिल और संगीता पाटिल द्वारा आयोजित इस अनोखे उपक्रम की सराहना करते हुए कहा कि उन्होंने महिलाओं को शक्ति देने का काम किया है. ऐरोली सेक्टर 15 या विभागाचे माजी नगरसेवक अशोक पाटील आणि संगीताताई पाटील यांनी आज वन डे पिकनिकचं आयोजन केलं होतं शँग्रीला भिवंडी येथे. तर तिथे सर्वात आधी नियोजन केलं होतं त्यांनी पाण्यामध्ये लेडीजला एंटरटेनमेंट केलं, एन्जॉयमेंट केलं. त्याच्यानंतर पैठणीचे खेळ होते, विविध खेळ होते. त्यामध्ये त्यांनी 11 पैठणी, 1 सोन्याची नथ आणि विविध खेळातून कार्यक्रमाच्या मार्फत त्यांना प्रत्येक लेडीजला बक्षिसाचं वितरण करण्यात आलं होतं. आणि सकाळी नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंतचं आणि संध्याकाळी येताना पण नाश्त्याची सोय होती, चहा कॉफीची, सगळ्या पाण्यापासून सगळ्यांची सोयी सुविधा त्यांनी केलेल्या होत्या आणि अप्रतिम त्यांनी म्हणजे सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या आणि अप्रतिम त्यांचं नियोजन होतं. त्यामुळे मी त्यांना एकच विनंती करू इच्छिते की यापुढेही असंच आम्हाला मार्गदर्शन करत राहा. आमच्या वॉर्डातील सगळ्या लेडीजने खूप मजा केलेली आहे, खूप एन्जॉयमेंट केलेला आहे आणि त्यांची अशी अपेक्षा आहे की दरवर्षी प्रत्येक लेडीजची अशी अपेक्षा आहे की दरवर्षी आम्हाला अशी एक वन डे पिकनिक परत त्यांनी देण्यात यावी. ही अशोक पाटील साहेबांना आणि संगीताताईंना मी नम्र विनंती करते आणि त्यांना आमचा सपोर्ट असाच राहील. जे पिकनिकचं नियोजन केलं होतं आमच्या वहिनी आणि साहेबांनी, ते सकाळपासून अगदी संध्याकाळी घरी येईपर्यंत एकदम छान, म्हणजे सगळ्या महिलांना खुश करून टाकलं. सगळ्या महिला खुश झाल्या. सकाळी इथून जाताना पाण्याच्या बॉटल पासून ते आताच्या परतीच्या नाश्त्यापर्यंत सगळी एकदम एक नंबर सोय केली होती. खूप महिला खूप खुश झाल्या आणि तिथे गेल्यानंतर वेगवेगळे खेळ, पैठणींचे खेळ, पाण्यातले खेळ, सगळं एकदम छान झालं आणि सगळ्या महिलांना खुश करून टाकलं वहिनीने आणि साहेबांनी. मी धमाल खूप छान केली. सगळ्या महिला खुश झाल्या. सगळ्यांनी म्हणजे पहिली वेळ एवढी धमाल केली असेल. सगळ्या महिला खुश, सगळे खुश झाले. आम्ही पण सगळे खुश झालो. छान केलं नियोजन, मस्त एक नंबर केलं. अशोक पाटील साहेब, संगीताताई पाटील यांनी सकाळी नाश्त्यापासून नाश्ता, बसमध्ये पाणी गेल्यानंतर पहिला नाश्ता, नंतर दुपारी जेवण, त्यानंतर पैठणी, सोन्याची नथ, हा सर्व कार्यक्रम त्यांनी तिथे साजरा केला. आणि पुन्हा येताना पावभाजीचा नाश्ता ठेवला होता. आणि खूप महिलांनी खूप पाण्यामध्ये, वॉटर पार्कमध्ये वगैरे खूप एन्जॉय केलं, खूप मजा केली.
खूप 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 छान असं वाटलं. कारण महिला ह्या कधी बाहेर पडत नाहीयेत, त्या निमित्ताने त्यांनी सर्व महिलांना बाहेर काढलं. नाहीतर घरामध्ये चूल आणि मूल हेच करत असतात महिला वर्षभर. त्या निमित्ताने त्यांनी सर्वांची खूप काळजी घेतली आणि सगळेजण सुखरूप घरी आले. सर्वप्रथम तर मी सगळ्यांना धन्यवाद म्हणेन अशोक पाटील आणि संगीता पाटील यांचा. आणि ही जी सुंदर एक अशी सगळ्या महिलांसाठी आपल्या वुमन्स डेच्या निमित्ताने ती जी पिकनिक काढलेली वन डे ट्रिप, त्याचं नियोजन खूपच सुंदर होतं. सकाळी अगदी सुरुवातीपासून ते अगदी आता येईपर्यंत शेवटपर्यंत खूपच म्हणजे अगदी जेवण्यापासून खाण्यापासून आणि तिथे पण एंटरटेनमेंट, वॉटर पार्क वगैरे जे काही आम्ही तिथे सगळे गेम्स राईड्स एन्जॉय सगळ्यांनीच केले. त्याचबरोबर त्यांनी मलाही पहिल्यापासूनच सूचना देऊन ठेवलेली की बाबा आपण एका ॲज अ मेडिकल पार्ट म्हणून तुम पण राहा. कारण आपल्याला कुठल्याही म्हणजे आपल्या वॉर्डमधल्या महिलांना किंवा फिमेल्सना काही प्रॉब्लेम झाला अचानक, काही तशी काळजी तर प्रत्येक गोष्टीत घेतलीच गेली होती. पण तरीही पण मला त्या दृष्टीने मी तयारीसाठी ते मला म्हणालेले की तुम्ही पण म्हणजे याच्यामध्ये सहभागी व्हा. आणि मला खूपच एक वेगळा एक्सपिरियन्स आला, त्याच्याबद्दल पण मला धन्यवाद. कारण आमचं प्रोफेशन सोडून मी अशी ट्रिप सुद्धा मी सुद्धा पहिल्यांदाच अटेंड केली आणि खूप खूप वेगळ्या प्रकारच्या सगळ्यांना भेटून आणि खूपच आनंद झाला. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.